चिकन वडे करण्यासाठी प्रथम एका भांड्यामध्ये चिकन वड्याचे पीठ काढून घेऊया। हे पीठ साधारण अर्धा किलो असेल। त्यानंतर त्यामध्ये 4 ते 5 चमचे लाल तिखट घालून घेऊया। 1 चमचा हळद घालूया आणि चवीपुरते मीठ घालूया। पीठ व्यवस्थित एकजीव करून घेऊया। 2 चमचे दही घालून घेऊया आणि पुन्हा एकदा पीठ व्यवस्थित एकजीव करून घेऊया। हे पीठ आपल्याला कोमट पाण्याने मळायचे असल्याने पाणी गरम करून घेऊया। पाण्याचा वापर जास्त करू नये। जसे लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेऊया। पीठ जास्त पातळ करू नये। थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेऊया। आता पीठ मळून झाले आहे। पीठ व्यवस्थित भांड्याला साईडने लावून ठेवावे आणि मधोमध खड्डा करून घेऊया। पिठामध्ये आपल्याला गरम तेलाचे मोहन घालायचे आहे। त्यासाठी तेल गरम करून घेऊया। तेल मधोमध घातल्यानंतर लगेचच पीठ झाकून ठेवायचे आहे 7 ते 8 तास। अशा प्रकारे गरम तेलाचे मोहन घालून पीठ झाकून ठेवूया। 8 तासानंतर पीठ बघूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेऊया आणि वडे करायला सुरुवात करूया। येथे मी वडे करण्यासाठी चहाची गाळणी घेतली आहे। तुम्ही हे वडे कापडावर सुद्धा करू शकता। गाळणीला जास्त पाणी लावू नये। व्यवस्थित वडा गाळणीवर थापून घ्यावा आणि हळूवारपणे कढईमध्ये सोडावा। अशा प्रकारे बाकीचे वडे तयार करून घेऊया। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा। अशा प्रकारे आषाढ महिन्यातील चिकन वडे तयार आहेत।